गोव्याचं कोलवाळ मध्यवर्ती कारागृह म्हणजे गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी आहे की त्यांना आणखी अट्टल गुन्हेगार बनवण्याचं प्रशिक्षण केंद्र आहे, असा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. बुधवार 25 फेब्रुवारीला सायंकाळी अशाच एका घटनेत अट्टल गुन्हेगारांच्या टोळीनं एका कैद्याला बेदम मारहाण केली. यामध्ये तो कैदी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर तुरुंग प्रशासनानं मंथनचारी सागर पाटील आणि बाबू भालेकर यांच्यासह जखमी कैदी सीमांचल परिदा यांच्या विरोधात परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत. मारहाण करणाऱ्या संशयितांमधील कैदी बाबू उर्फ रामकृष्ण भालेकर आणि मंथनचारी हे एकतानगर म्हापशातील अहमद देवडी खून प्रकरणातील संशयित आरोपी आहेत. सागर पाटील हा टार्झन पारसेकर टोळीचा साथीदार असून त्याच्या विरोधात खंडणी, मारहाण आणि खुनी हल्ला असे गुन्हे नोंद आहेत. तर सीमांचल परिदा हा बेताळ भाटी 66 इथे घडलेल्या डॉक्टर निर्वण भरत यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी आहे. 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास रात्रीच्या जेवणासाठी कैद्यांना त्यांच्या सेलमधून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यावेळी सीमांचल परिंदा हा कैदी वरच्या सेलमध्ये होता. तिथं मंथनचारी बाबू भालेकर आणि सागर पाटील यांचा सीमांचलशी वाद झाला. प्रकरण इतकं हातघाईवर गेलं की मंथन, बाबू आणि सागर यांनी इतर काही कैद्यांना मदतीला घेऊन सीमांचल याला जमिनीवर पाडून अक्षरशः लाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार तुरुंग कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मारहाण करणाऱ्या कैद्यांच्या तावडीतून जखमी कैद्याची सुटका केली. नंतर जखमी सीमांचल याला उपचारार्थ म्हापशाच्या जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं, पण डोक्याला मार लागल्यामुळं त्याला पुढील उपचारार्थ गोमेकॉत पाठवून देण्यात आले. सागर पाटील, मंथनचारी, नारायण भालेकर जेल ब्लॉक 4 में जेल के अंदर. कौन सी जेल में? कोलवाले जेल. कैसे मारा? क्यों मारा? ऐसा ही लोग इधर भाईगिरी हाँ? मारा क्यों? यार, इसने मारा? किसने मारा? किसने लेकिन क्यों मारा? मारा किसने? बोलना नहीं हो रहा है. नहीं, किसने मारा लेकिन? किसने मारा? मारा किसने? क्यों मारा लेकिन? कौन कौन से बातें की थी? या प्रकरणी तुरुंग प्रशासनानं कोलवाळ पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत. परंतु ही तक्रार सविस्तर नसल्यामुळं पोलिसांनी तुरुंग प्रशासनाला घटनाक्रमानुसार व्यवस्थित तक्रार दाखल करण्याची सूचना केली आहे. कारागृह अधिकाऱ्यांकडून ही तक्रार आल्यावर पोलीस गुन्हा नोंद करणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या कारागृहाचं वैशिष्ट्य म्हणजे एकदा या कारागृहातून जामिनावर सुटला की तो गुन्हेगार अट्टल टोळ्या बनवून लोकांची घरं बंगले फोडण्याच्या कामाला सुरुवात करतो, असं यापूर्वीच्या काही घटनांमधून समोर आलंय. इतकंच नव्हे, गुन्हे करून कारागृहात पोचलं की कैद्यांना गुपचूपपणे दारू आणि मटणाच्या पार्ट्या देखील दिल्या जायच्या, असं देखील उघडकीस आलं होतं. शिवाय कैद्यांना आवडणारे सगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ, गांजा, सिगारेट यांसारखे नशा आणणारे पदार्थ पोहोचवले जातात, असं देखील वारंवार उघडकीस आलं होतं. तसंच बंदी असताना देखील कैद्यांपर्यंत मोबाईल पोहोचवले जातात, असंही समोर आलं होतं. या सगळ्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. यामध्ये अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. मात्र तरी देखील इथले गैरप्रकार काही थांबलेले नाही आहेत. गुन्हेगार जामिनावर सुटले तर तुरुंगाच्या प्रवेशद्वारावरच त्यांच्या पार्ट्या रंगतात आणि तिथं काही पोलीस कर्मचारी देखील असतात, असं एकदा पुराव्यानिशी आढळून आलं होतं. तुरुंगातील काही सुरक्षा कर्मचारी अट्टल गुन्हेगारांची चांगली बाडदास्त ठेवतात, असा संशय बळावल्यानं गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयानं तुरुंग प्रशासनाला झापलं होतं. तरीही इथल्या गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण करण्यात तुरुंग प्रशासनाला अद्याप यश आलेलं नाही. हे 25 फेब्रुवारीच्या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यासह महाराष्ट्रातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.